नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे SI करियर पाथ या यूट्यूब चॅनलवरती. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये तुमचा जर काही डाऊट असेल तर तो सांगा तिथे, ठीक आहे. सो बघा, आज आपण ह्यूमन एनाटॉमी अँड फिजिओलॉजीमधलं सेकंड पार्ट बघणार आहोत. त्यामध्ये आज आपण सेलचं स्ट्रक्चर आणि फंक्शन वगैरे बघणार आहोत, ठीक आहे. चला तर मग सुरू करूया. आपण पहिल्यांदा समजून घेऊया व्हॉट इज सेल, ठीक आहे. डेफिनेशन बघूया सेलची. सो बघा, सेल इज अ स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ अ लाईफ. बघा, सेल म्हणजे एक पेशी म्हणजे काहीतरी आपल्या शरीरातलं एक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट ऑफ लाईफ असं म्हटलं जातं सेलला, ठीक आहे. आता बघा, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल्स, ठीक आहे. बघा, आपण जे काही लिव्हिंग थिंग्ज आहे किंवा ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे म्हणजे ज्या जिवंत गोष्टी आहेत, जसं की झाड पण येतं त्याच्यात, प्राणी, पक्षी, वनस्पती, ठीक आहे. जे काही लिव्हिंग थिंग्स येतात त्या सगळ्या कशापासून बनलेल्या आहेत, तर त्या सेल्सपासून बनलेल्या आहेत, ठीक आहे. सो बघा, पुढे जाऊया. टाईप्स ऑफ सेल्स. आता बघा, दोन प्रकार पडलेले आहेत. एक आहे प्रोकॅरियोटिक सेल आणि सेकंड आहे युकॅरियोटिक सेल्स. आता ते पण आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. पहिल्यांदा बघूया प्रोकॅरियोटिक सेल. ह्याच्यामध्ये बघा, नो ट्रू न्यूक्लियस. आता ह्याच्यामध्ये ना, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नसतो, लक्षात आलं. आता बघा, नो मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेली. अजून एक गोष्ट, इथे न्यूक्लियस नाही आहे. बेसिकली आपलं जे जेनेटिक मटेरियल असतं, ज्याला काय म्हटलं जातं तर DNA असं म्हटलं जातं, ठीक आहे. तर बघा, DNA हा कुठे असतो तर हा न्यूक्लियसमध्ये असतो. न्यूक्लियस म्हणजे सेलचा सेंटर, ठीक आहे. सेंटर ऑफ सेल म्हणजे काय, न्यूक्लियस, लक्षात आलं. तर आता प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये न्यूक्लियसच नाही आहे, तर DNA कसा प्रेझेंट असेल तिथे बरं. आता व्यवस्थित लक्ष द्या, तिथे DNA फ्री असतो. म्हणजे तिथे न्यूक्लियस प्रेझेंट नाही आहे याचा अर्थ असा नाही की तिथे DNA नाही आहे. तिथे DNA आहे, पण तो सायटोप्लाझममध्ये फ्रीली मूवेबल असतो, ठीक आहे. नेक्स्ट बघा, त्याच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनलीज नाही आहेत. म्हणजे जसं की सेल्युलर स्ट्रक्चर नाही आहेत, न्यूक्लियस, मायटोकॉन्ड्रिया असे जे काही ऑर्गॅनलीज आहेत ते प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये प्रेझेंट नसतात, ठीक आहे. आता एक्झाम्पल काय त्याचं तर बॅक्टेरिया, समजलं. नेक्स्ट आहे युकॅरियोटिक सेल्स. युकॅरियोटिक सेल्समध्ये न्यूक्लियस असतो आणि DNA कशामध्ये असतो आपण आत्ताच बघितलं. न्यूक्लियसला काय म्हटलं जातं तर सेंटर ऑफ दी सेल, ठीक आहे. आणि न्यूक्लियसमध्ये काय प्रेझेंट असतं, DNA, ज्याला की काय म्हटलं जातं जेनेटिक मटेरियल, ठीक आहे. सो DNA कशामध्ये प्रेझेंट असतो, न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतो. आणि मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनलीसुद्धा तिथे प्रेझेंट असतात युकॅरियोटिक सेल्समध्ये. आता त्याचे एक्झाम्पल काय आहेत तर प्लांट सेल, ॲनिमल सेल, म्हणजे इन शॉर्ट सांगायचं झालं तर मानवी शरीर, परत प्राण्यांची जे काही बॉडी आहे, शरीर आहे, ते कशापासून बनलेलं आहे तर युकॅरियोटिक सेल्समध्ये. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की मानवाचं शरीर किंवा प्राण्याचं शरीर कशापासून बनलं आहे, किंवा मग बॅक्टेरिया मध्ये कोणत्या प्रकारच्या सेल्स असतात, लक्षात आलं. सो हे करा व्यवस्थित. त्यानंतर आता डायग्राममध्ये व्यवस्थित आपण समजून घेऊया, ठीक आहे. आता बघा, ही झाली युकॅरियोटिक सेलची डायग्राम, वरच्या साईडला आहे, आणि खाली आहे ती प्रोकॅरियोटिक सेलची डायग्राम आहे. आता बघा, युकॅरियोटिक सेलमध्ये सेल ऑर्गॅनलीज आहेत. सेल ऑर्गॅनलीज म्हणजे काय तर न्यूक्लियस आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, ते कशात येतं तर सेल ऑर्गॅनलीज असं त्याला म्हटलं जातं, ठीक आहे. आता बघा, न्यूक्लियस इथे दिसतोय, हा जो सर्कल दिसतोय त्याला काय म्हटलं आहे तर न्यूक्लियस. आणि न्यूक्लियसला काय म्हटलं जातं सेंटर ऑफ दी सेल, ठीक आहे. आता न्यूक्लियसमध्ये DNA प्रेझेंट असतो, हे तर आपण बघितलं आत्ताच. तर बघा, DNA कुठे आहे, ह्याच्या आतमध्ये येणार, कोणाच्या, न्यूक्लियसच्या आतमध्ये DNA येणार, लक्षात आलं. नेक्स्ट, सेल मेम्ब्रेन. आता समजून घ्या, एक फरक आहे, मेजर फरक आहे प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेलमध्ये. युकॅरियोटिक सेल ज्या मानवी शरीरात आणि ज्या वनस्पतीमध्ये असतात त्या, ठीक आहे, त्यांना सेल वॉल नसतो, समजून घ्या, सेल वॉल नसतो, लक्षात आलं. पण ज्या प्रोकॅरियोटिक सेल आहेत त्याच्यामध्ये सेल वॉल असतात. हे बघा, इथेच दिलेले आहेत, म्हणजे जी बाहेरची लेयर आहे त्याला काय म्हटलं, सेल वॉल. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सेल वॉल असतो. आणि युकॅरियोटिक सेलमध्ये काय असतं, सेल वॉल नसतो. तर बघा, सेल मेम्ब्रेन असतो.
लक्षात आलं. बाहेरची जी आउटर लेयर आहे, बाहेरची लेयर आहे सेलची, त्याला काय म्हटलं जातं? सेल मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. लक्षात आलं. आपण न्यूक्लियस बघितला, DNA बघितला, सेल मेम्ब्रेन बघितला. नेक्स्ट बघा लायझोझोम. हे जे ग्रीन कलरचे दिसत आहेत, ठीक आहे, त्याला काय म्हटलं जातं? लायझोझोम्स. प्रत्येक ऑर्गॅनेलीचं काम काय आहे ते आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे. सो बघा आधी नेक्स्ट आहे रायबोझोम. ठीक आहे, इथे. नेक्स्ट आहे मायटोकॉन्ड्रिया. बघा इथे जे दिसतंय ना असं झिगझॅग त्याच्या, आणि हे असं, त्याला काय म्हटलं जातं? मायटोकॉन्ड्रिया. लक्षात आलं. नेक्स्ट बघा गोल्गी ॲपॅरेटस. बघा इथे आहे. पुन्हा सायटोप्लाझम बघा इथे आहे. ते दोन्हीमध्ये असतं बरं का. युकॅरियोटिक सेलमध्ये सुद्धा असतं आणि प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सुद्धा सायटोप्लाझम प्रेझेंट असतं. सायटोप्लाझम म्हणजे काय तर लिक्विड फॉर्म असतं, एक सेमी लिक्विड फॉर्म असतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता त्याचं काम काय आहे की त्याच्यामध्ये जे काही सेल ऑर्गॅनिलीज असतात ते कोणामध्ये प्रेझेंट असतात? तर सायटोप्लाझममध्ये. बघा सायटोप्लाझमचं स्ट्रक्चर कसं आहे? ते पाण्यासारखं असतं. ठीक आहे. आणि त्याच्या आतमध्ये हे जे काही सेल ऑर्गॅनिलीज आहेत ते तरंगत असतात. लक्षात आलं. नेक्स्ट बघा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. हा जो येलो कलरचा पार्ट दिसतोय त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट बघा प्रोकॅरियोटिक सेलची डायग्राम बघा. आता यामध्ये मेन बाहेरची जी लेयर आहे त्याला काय म्हटलं जातं? तर सेल वॉल म्हटलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट बघा त्याचं कॅप्सूलसारखं स्ट्रक्चर आहे. लक्षात आलं. हे बघा इथं मेन्शन केलं आहे. ह्या भागाला काय म्हटलं जातं? तर कॅप्सूल असं म्हटलं जातं. आणि बेसिकली प्रोकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चरच कॅप्सूलसारखं आहे. ठीक आहे. पुन्हा हे जे असं काय म्हणतात धाग्यांसारखं दिसतंय त्याला काय म्हटलं जातं? तर पायलस असं म्हटलं जातं. ठीक आहे. पुन्हा त्याला एक शेपटी असते. बघा युकॅरियोटिक सेलमध्ये आहे का शेपटी? नाही आहे. आपल्याला सिम्पल दिसतोय तो सेल. ठीक आहे. फ्लॅजेलम म्हणजे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ही काय शेपटीसारखं स्ट्रक्चर दिसतंय त्याला काय म्हटलं जातं? तर फ्लॅजेलम असं म्हटलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट बघा प्लाझ्मा मेम्ब्रेन. एक कुठं आहे? आतमध्ये आहे, आतल्या साईडमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट बघा न्यूक्लिओइड म्हणजेच DNA, जेनेटिक मटेरियल. ठीक आहे. सो बघा ते कुठं आहे? तर इथं सायटोप्लाझममध्ये. सायटोप्लाझम कुठं आहे? हां, इथे लिक्विड फॉर्ममध्ये आहे. आणि त्या सायटोप्लाझममध्ये कोण आहे? तर रायबोझोम्स आहेत आणि DNA आहे. म्हणजे जो सायटोप्लाझममध्ये DNA आहे तो फ्रीली तिथं फिरतोय. कसा पण तिथे फिरतोय. लक्षात आलं का? आता इथे काय होतं? युकॅरियोटिक सेलमध्ये तो जो DNA होता तो न्यूक्लियसमध्ये एका ह्याच्यात पॅक केलेला होता. ठीक आहे, न्यूक्लियसमध्ये. पण इथे आहे का तसं? प्रोकॅरियोटिक सेलमध्ये तसं नाही आहे. इथे काय होतं आहे? जो DNA आहे तो फ्री आहे, तिथं फिरू शकतो तो कसा पण. लक्षात आलं. हे जे काळं धाग्यांसारखं दिसतंय त्याला काय म्हटलं जातं? तर DNA म्हटलं जातं. नेक्स्ट आहे रायबोझोम्स. हे जे डॉट दिसत आहेत त्याला काय म्हटलं जातं? रायबोझोम्स. आता आपण समजून घेऊया स्ट्रक्चर. ठीक आहे. म्हणजे एक ऑर्गॅनिलीजचं काम समजून घेऊया. आता बघा फर्स्ट आहे सेल मेम्ब्रेन. कशात बघितली आपण? मेन्शन करा कमेंटमध्ये. आपण सेल मेम्ब्रेन कशामध्ये बघितली? प्रोकॅरियोटिक सेलमध्ये की युकॅरियोटिक सेलमध्ये? ठीक आहे. सो बघा आता सेल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर कसं आहे? थिन आहे, फ्लेक्झिबल आहे आणि आउटर कवरिंग आहे. कशाचं? युकॅरियोटिक सेल्सचं. लक्षात आलं. नेक्स्ट बघा त्याचं काय काम आहे? कंट्रोल एंट्री अँड द एक्झिट ऑफ दी सबस्टन्सेस. आता सेलच्या आतमध्ये कोणते पदार्थ घ्यायचेत आणि कोणते पदार्थ बाहेर सोडायचेत हे कोण ठरवतं? तर सेल मेम्ब्रेन ठरवतं. लक्षात आलं. नेक्स्ट आहे सायटोप्लाझम. आता बघा सायटोप्लाझमचं स्ट्रक्चर मी कसं सांगितलं? एक लिक्विड आहे, जेलीसारखं असतं, म्हणजे सेमी लिक्विड असतं. ठीक आहे. नेक्स्ट ज्याच्यामध्ये ना खूप सारे जे काही ऑर्गॅनिलीज बघितले आपण, सेल ऑर्गॅनिलीज, ते कशामध्ये असतात? तर सायटोप्लाझममध्ये तरंगत असतात. लक्षात आलं. नेक्स्ट बघा न्यूक्लियसला काय म्हटलं जातं? सेंटर ऑफ दी सेल. आणि तो जसा आपल्या शरीरामध्ये मेंदू असतो, मेंदूचं काय काम असतं? तर आपल्या पूर्ण बॉडीवरती कंट्रोल करायचं. बरोबर. तसंच सेलमध्ये काय आहे? न्यूक्लियस आहे. आणि न्यूक्लियसचं काय काम आहे? तर पूर्ण सेलला कंट्रोल करायचं काम आहे. लक्षात आलं. नेक्स्ट बघा न्यूक्लियसमध्ये DNA असतो, म्हणजेच जेनेटिक मटेरियल असतं. ठीक आहे. त्याचं फंक्शन काय आहे? सेल डिव्हिजन करणं, ग्रोथ वाढीसाठी मदत करणं आणि प्रोटीन सिंथेसिसमध्ये हेल्प करणं. ठीक आहे. नेक्स्ट आहे सेल ऑर्गॅनिलीज. ठीक आहे. आता बघा सेल ऑर्गॅनिलीज आपण समजून घेऊया किती आहेत. तर टोटल 8 सेल ऑर्गॅनिलीज आहेत. त्याच्यात फर्स्ट आहे मायटोकॉन्ड्रिया. इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या.
मायटोकॉन्ड्रियाला काय म्हटलं जातं तर पॉवर हाऊस ऑफ सेल असं म्हटलं जातं. प्रश्न येऊ शकतो, पॉवर हाऊस ऑफ सेल असं कोणाला म्हटलं जातं तर मायटोकॉन्ड्रियाला म्हटलं जातं. ठीक आहे. अजून त्याचं काय काम आहे तर प्रोड्यूस एनर्जी. म्हणजे बघा मायटोकॉन्ड्रियाचं काम काय आहे, एनर्जी प्रोडक्शन करणं. ठीक आहे, ऊर्जा निर्माण करणं. त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं तर पॉवर हाऊस ऑफ दी सेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ह्याच्यामध्ये 2 टाईप पडतात पुन्हा, रफ ER आणि स्मूथ ER. ठीक आहे. त्याच्यामध्ये रफ ERचं काम काय आहे, प्रोटीन सिंथेसिस करणं, आणि स्मूथ ERचं काय काम आहे तर लिपिड सिंथेसिस करणं. ठीक आहे. नेक्स्ट बघा गोल्गी ॲपॅरेटस. गोल्गी ॲपॅरेटसचं काम आहे पॅकेजिंग करणं आणि ट्रान्सपोर्ट करणं. कशाचं तर प्रोटीनचं. नेक्स्ट येतं रायबोझोम्स. जे आपण डॉट 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 सारखं स्ट्रक्चर बघितलं त्याला काय म्हटलं जातं रायबोझोम्स. आता त्या रायबोझोम्सचं काय काम आहे तर रायबोझोम्सला प्रोटीनच्या फॅक्टरी म्हटलं जातं. लक्षात ठेवा, असं का म्हटलं जातं कारण की रायबोझोम प्रोटीन तयार करतात. लक्षात आलं, त्यामुळे त्यांना रायबोझोम्स प्रोटीन्स फॅक्टरी असं म्हटलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट बघा लायझोझोम्स. लायझोझोम्स काय करतात तर जे अनवॉन्टेड मटेरियल आहे, म्हणजे जे न लागणारं मटेरियल आहे ते डायजेस्ट करायचं काम करतात. लक्षात आलं. नेक्स्ट आहे सेंट्रोसोम. आता सेंट्रोसोमचं काम काय आहे तर सेल डिव्हिजनमध्ये मदत करते. आता नेक्स्ट बघा प्लॅस्टिड्स. त्याचं काय काम आहे तर फोटोसिंथेसिस करणं. ठीक आहे. म्हणजे जो ग्रीन कलर येतो तो फोटोसिंथेसिस म्हणजे क्लोरोप्लास्टमुळे येतो, आणि फोटोसिंथेसिस जी आहे ही प्रोसिजर आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा व्हॅक्यूल. व्हॅक्यूलचं काय काम आहे तर तिथे वॉटर म्हणजे पाणी, अन्न आणि जे वेस्ट आहे ते स्टोअर केलं जातं. ठीक आहे, कुठे व्हॅक्यूलमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट बघा रिप्रोडक्शन ऑफ सेल. आता टाईप्स आहेत रिप्रोडक्शनच्या पण सेल डिव्हिजनच्या. त्याच्यात फर्स्ट टाईप आहे मायटोसिस आणि सेकंड आहे मियोसिस. ठीक आहे. आता बघा मायटोसिसला काय म्हटलं जातं तर इक्विशनल डिव्हिजन असं म्हटलं जातं. ही कोणामध्ये आढळते तर सोमॅटिक सेल्स जे असतात त्याच्यामध्ये मायटोसिस डिव्हिजन आढळते. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता मायटोसिसमध्ये काय होतं ते समजून घेऊया. 1 पॅरेंट सेल डिवाइड्स इंटू 2 डॉटर आयडेंटिकल डॉटर सेल्स. ठीक आहे. म्हणजे एका पॅरेंट सेलपासून 2 आयडेंटिकल डॉटर सेल्स तयार होतात. ठीक आहे. म्हणजे बघा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काय, एक पॅरेंट सेल आहे इथे. ठीक आहे, 2n. आणि या 2n पासून काय होतं तर पुन्हा 2n तयार होतात. आणि एक झाले का तर नाही, एका 2n पासून पुन्हा 2 2n म्हणजे 2 डॉटर सेल तयार झाले. ठीक आहे. त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं तर 2 आयडेंटिकल डॉटर सेल्स तयार होतात तिथे. ठीक आहे. त्यामुळे त्यांना इक्विशनल डिव्हिजन समान डिव्हिजन असं म्हटलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट बघा क्रोमोझोम नंबर रिमेन्स दी सेम. आत्ता आपण बघितलं जे 2n आहे ते सेमच राहिले. लक्षात आलं. ठीक आहे, हे सेमच राहिले ना, त्यामुळे क्रोमोझोम आता हे जे क्रोमोझोम नंबर आहे ते सेमच राहिले. ठीक आहे. नेक्स्ट बघा इम्पॉर्टंट फॉर ग्रोथ, रिपेअर आणि रिप्लेसमेंट ऑफ सेल्स. आता बघा वाढीसाठी महत्त्वाचं आहे रिपेअर, म्हणजे जे काही सेल रिपेअर मेकॅनिझम आहे त्यासाठी सुद्धा गरजेचे आहे, आणि रिप्लेसमेंट ऑफ सेल त्यासाठी सुद्धा गरजेचे आहे. आता मियोसिसला काय म्हटलं जातं तर रिडक्शन डिव्हिजन असं म्हटलं जातं. ठीक आहे. बघा मियोसिसला रिडक्शन डिव्हिजन म्हटलं जातं. आता ह्यामध्ये काय होतं तर रिप्रोडक्टिव्ह सेल्स ऑक्युअर्स असतात त्याच्यात, म्हणजे कोणत्या रिप्रोडक्टिव्ह सेल्स झाल्या तर स्पर्म आणि एग्स. ठीक आहे. आता यामध्ये काय होतं 1 पॅरेंट सेल्स डिवाइड इंटू 4 डॉटर सेल. आता मायटोसिसमध्ये काय होतं तर एका पॅरेंटपासून 2 आयडेंटिकल डॉटर सेल्स तयार होत होत्या. ठीक आहे. म्हणजे एका 2n पासून 2n. ठीक आहे. पण आता मियोसिसमध्ये तसं होणार आहे का तर नाही. त्याच्यामध्ये काय होणार, एका पॅरेंट सेलपासून 4 डॉटर सेल्स तयार होणार. ते आपण कशा आपण बघून घेऊया. ठीक आहे. बघा हे 2n आहे, 2n पासून पुन्हा n आणि हा एक n. ठीक आहे. म्हणजे इथे काय झालं तर रिडक्शन झालं. इथे इक्विशनल डिव्हिजन झाली का तर नाही. ठीक आहे. मग आता एका पॅरेंट सेलपासून काय झालं तर 2 n डिवाइड झाली. ठीक आहे. पुन्हा ह्या n पासून किंवा ह्या सेल्सपासून पुन्हा काय झालं तर पुन्हा डिवायडेशन झालं. लक्षात आलं. ठीक
ठीक आहे. बघा हा एक पॅरेंट सेल होता, ह्याच्यापासून काय झालं तर 2 सेल्सची डिवायडेशन झाली. इथपर्यंत मिओसिस 1 होतं, लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये पण आहेत खूप मिओसिस 1, 2, पण त्याच्यामध्ये एवढं डिटेलमध्ये आपल्याला नाही बघायचं, ठीक आहे. नेक्स्ट बघा आता इथे कोणती प्रोसिजर झाली तर मिओसिस 1 झालं, ठीक आहे. आणि पुन्हा इथे खाली जे 2 सेल्स होत्या त्याच्यापासून पुन्हा डिवायडेशन झाले 4 सेल्समध्ये. आता इथे कोणती हे झाली तर मिओसिस 2, ठीक आहे. मिओसिस 2 ही प्रोसिजर इथे झाली, लक्षात आलं. आणि काय झालं तर जे 4 आता आपण बघितले लास्टला NN असे जे 4 हॅप्लॉइड सेल्स तयार झाले, ठीक आहे, जे की चारीच्या चारी जेनेटिकली डिफरंट आहेत. म्हणजे चारी ज्या सेल्स आहेत ते एकमेकांशी सिमिलर असतील का तर नाही, लक्षात आलं. नेक्स्ट बघा इसेन्शियल फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन, लक्षात आलं. नेक्स्ट आता बघूया फंक्शन काय आहे सेल्सचं. इट प्रोव्हाइड स्ट्रक्चर अँड सपोर्ट, ठीक आहे. बघा आपल्या बॉडीला स्ट्रक्चर आणि सपोर्ट देण्याचं काम कोण करतं तर सेल करतं, ठीक आहे. आपली बॉडी कशापासून बनलेली आहे आपण बघितलं तर सेलपासून आपण बनलेलो आहे, ठीक आहे. नेक्स्ट आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये वाढीसाठी आणि विकासासाठी सेल्स इम्पॉर्टंट रोल प्ले करतात, ठीक आहे. एनर्जी प्रोडक्शन आपण बघितलं सेलमध्ये काय प्रेझेंट असतं, मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असतो जो सेलला एनर्जी प्रोव्हाइड करतो. नेक्स्ट आहे प्रोटीन सिंथेसिस, ठीक आहे. नेक्स्ट बघा रिप्रोडक्शन बाय सेल डिव्हिजन. आता रिप्रोडक्शन कशाद्वारे होतं आपण आत्ताच बघितलं की सेक्शुअल रिप्रोडक्शन कोणामुळे होतं तर मिओसिस सेल्समुळे होतं, ठीक आहे. मिओसिस सेल डिव्हिजनमुळे, लक्षात आलं. नेक्स्ट बघा टिश्यू इन्क्लुडिंग मेम्ब्रेन्स आणि ग्लँड्स. आता बघा टिश्यू म्हणजे काय आपण समजून घेऊया पहिल्यांदा. तर टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सिमिलर सेल्स परफॉर्मिंग अ स्पेसिफिक फंक्शन, ओके. बघा टिश्यू म्हणजे काय, ज्यांना उती म्हटलं जातं मराठीमध्ये. बघा टिश्यू म्हणजेच सिमिलर पेशींचा म्हणजे एकसारख्या पेशींचा ग्रुप, ठीक आहे, जो काय करतो तर एक स्पेसिफिक कार्य करत असतो, लक्षात आलं. त्याला काय म्हटलं जातं टिश्यू. नेक्स्ट बघा टाईप्स ऑफ टिश्यू. आता फर्स्ट आहे इपिथेलियल टिश्यू. 4 टाईप्स पडतात टोटल, त्यातले समजून घेऊया एक एक. फर्स्ट आहे इपिथेलियल टिश्यू. हा सगळ्यात वरचा लेयर असतो आपल्या बॉडीवरचा, ठीक आहे, जो की आपल्या बॉडीला कवर करतो, ठीक आहे, आणि लाईन कॅव्हिटीज आणि ग्लँड्सना सुद्धा प्रोटेक्ट करतो, ठीक आहे. नेक्स्ट बघा कनेक्टिव्ह टिश्यू. आता ह्या नावातच आहे कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे काय तर कनेक्ट करणं, कोणाला तर बोन, ब्लड, कार्टिलेज, फॅट या सगळ्यांना कनेक्ट करायचं काम कोण करतं तर कनेक्टिव्ह टिश्यू करतात. बघा सपोर्ट आणि कनेक्ट, ठीक आहे, एवढं काम आहे त्यांचं. नेक्स्ट आहे मस्क्युलर टिश्यू. आता मस्क्युलर टिश्यूमध्ये काय आहे तर मूवमेंट. बघा हालचालीसाठी मदत करतात मस्क्युलर टिश्यू. त्यामध्ये पुन्हा 3 टाईप्स पडले आहेत, स्केलेटल मसल, कार्डियाक मसल आणि स्मूथ मसल, लक्षात आलं. पुन्हा लास्ट आहे तो नर्वस टिश्यू, जो की सिग्नल्स जे असतात ते ट्रान्समिट करण्यासाठी किंवा ट्रान्सफर करण्यासाठी मदत करतात, ठीक आहे. म्हणजे आपल्या ब्रेनपर्यंत सिग्नल पोचवण्यासाठी ते मदत करतात, लक्षात आलं. नेक्स्ट बघा हे इमेज आहे नर्वस टिश्यू, मसल टिश्यू, परत इपिथेलियल आणि कनेक्टिव्ह टिश्यू, ठीक आहे. सगळ्यात असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की आपल्या बॉडीवरचा सगळ्यात वरचा लेअर कोणता तर इपिथेलियल टिश्यूंचा, किंवा असंही विचारलं जाऊ शकतं की आपल्या बॉडीला कोणत्या टिश्यू प्रोटेक्ट करतात, ठीक आहे. नेक्स्ट पार्ट आहे मेम्ब्रेन. मेम्ब्रेन म्हणजे काय आधी आपण समजून घेऊया. मेम्ब्रेन इज अ थिन सॉफ्ट लेयर ऑफ टिश्यू दॅट कवर्स, प्रोटेक्ट्स और सेपरेट्स ऑर्गन अँड स्ट्रक्चर्स इन द बॉडी, ठीक आहे. बघा मेम्ब्रेन म्हणजे काय तर आपल्या शरीरातील अवयवांना झाकणारा, संरक्षित करणारा किंवा वेगळा करणारा पातळ ऊतकांचा थर म्हणजे काय तर मेम्ब्रेन, लक्षात आलं. आता मेम्ब्रेनचे बघा टाईप्स किती आहेत, त्याचे पण पुन्हा 4 टाईप्स पडतात. फर्स्ट आहे म्युकस मेम्ब्रेन. आता म्युकस मेम्ब्रेन फाउंड लाइनिंग इन द बॉडी कॅव्हिटीज दॅट ओपन
टू द आउटसाइड. ओके बघा, कुठल्या साईडला म्युकस मेम्ब्रेन सापडतो, तर बेसिकली ज्या साईडला ओपनिंग आहे, ठीक आहे. आता ओपनिंग कुठे आहे, तर माउथमध्ये, ठीक आहे. आपल्या तोंडातून ओपनिंग आहे, ठीक आहे. आपण श्वास वगैरे घेतो किंवा जेवतो वगैरे तोंडाच्या सहाय्याने. पुन्हा नोज, आपण श्वास कणाच्या सहाय्याने घेतो तर नाकाच्या. पुन्हा डायजेस्टिव्ह ट्रॅक आणि रेस्पिरेटरी ट्रॅक, ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, सिक्रेट म्युकस टू कीप सरफेसेस मॉइस्ट आणि ट्रॅप जम्स, ठीक आहे. बघा, म्युकस मेम्ब्रेनचं काम काय आहे, तर शरीरातील अवयवांचे रक्षण करायचं आणि कोणापासून, तर जे काही जर्म्स बॅक्टेरिया आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांच्यापासून आपल्या शरीरातील अवयवांचं रक्षण करायचं काम आहे, ठीक आहे. नेक्स्ट आहे सिरस मेम्ब्रेन. आता हे कुठे असतात बघा, फाउंड लाईनिंग क्लोज्ड बॉडी कॅव्हिटीज. बघा, थोरॅसिक कॅव्हिटी, ॲब्डोमिनल कॅव्हिटी आणि पेल्विक कॅव्हिटीमध्ये हे सिरस मेम्ब्रेन सापडतात. नेक्स्ट आहे सिरस, बघा सेरस मेम्ब्रेन काय करतं, तर सेरस एक फ्लूइड आहे, ते काय करतं, एक वॉटरी फूड आहे, म्हणजे एक लिक्विड आहे, ठीक आहे. तर ते सिक्रेट करतं. आता ते का सिक्रेट करतं, का तयार करतं, कारण की जे ऑर्गनमध्ये फ्रिक्शन होतं, घर्षण होतं, ते कमी करण्यासाठी ते लिक्विड तयार करतं. लक्षात आलं. नेक्स्ट आहे क्युटानियस मेम्ब्रेन. आता बघा, आउटर कव्हरिंग ऑफ दी बॉडी. आता हे कुठे असतात, तर आपल्या स्किनवरती प्रेझेंट असतात. लक्षात आलं. त्याचं काय काम आहे, प्रोटेक्ट फ्रॉम इंजुरी, जर्म्स आणि डिहायड्रेशन, ठीक आहे. जे काही जखम असेल किंवा जर्म्स, मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा मग डिहायड्रेशन असेल, पाण्याची कमतरता, ह्याच्यापासून ते संरक्षण करतात. आणि लास्ट आहे सायनोवियल मेम्ब्रेन. आता हे कुठे असतात, तर जॉईंट्समध्ये सापडतात, म्हणजे सांध्यांमध्ये. आणि याचं काय काम आहे, प्रोड्युसेस सायनोवियल फ्लूइड टू लुब्रिकेट जॉईंट्स, ठीक आहे. ते काय करतं, जसं सेरस मेम्ब्रेन काय करतं, तर सेरस फ्लूइड तयार करतं, तसं सायनोवियल मेम्ब्रेन काय करतं, तर सायनोवियल फ्लूइड तयार करतं. कशासाठी, तर लुब्रिकेट जॉईंट्स, ठीक आहे. आता हे फ्लूइड का तयार करतं, कारण की जे जॉईंट्समध्ये होणारं घर्षण आहे हाडांपाशी, ते टाळण्यासाठी, ठीक आहे. नेक्स्ट बघा, ग्लँड्स म्हणजे ग्रंथी. आता ग्लँड्सची डेफिनेशन आपण बघूया पहिल्यांदा. अ ग्लँड इज अ स्पेशलाइज्ड ऑर्गन इन द बॉडी विच प्रोड्युसेस अँड रिलीजेस सबस्टन्सेस सच ॲज हार्मोन्स, एन्झाईम्स, सलायवा, स्वीट एक्सेट्रा, ठीक आहे. बघा, मानवी किंवा प्राण्यांच्या शरीरातील अशी रचना किंवा अवयव जो शरीराच्या गरजेनुसार हार्मोन्स, एन्झाईम्स, सलायवा म्हणजे काय, तर आपली लाळ, ठीक आहे. पुन्हा स्वीट म्हणजे आपला घाम, एक्सेट्रा तयार करून शरीरात वापरण्यासाठी साठवतो किंवा शरीराच्या बाहेर टाकतो, ठीक आहे. लक्षात आलं. ग्रंथी म्हणजे काय, परत एकदा सांगते, व्यवस्थित लक्ष द्या. ग्रंथी म्हणजे काय, तर एक स्पेशल ऑर्गन आहे की त्याचं काय काम आहे, हॉर्मोन्स तयार करणं, एन्झाईम, सलायवा किंवा मग स्वीट तयार करणं म्हणजे घाम तयार करणं. आणि हे का तयार करतं, कारण की शरीरात वापरण्यासाठी साठवतो किंवा मग शरीराच्या बाहेर टाकतो, ठीक आहे. आता त्याचे टाईप्स बघा किती आहेत. फर्स्ट आहे एक्झोक्राईन ग्लँड्स, बाह्यस्रावी ग्रंथी. आता नावावरूनच लक्षात ठेवा एक्झोक्राईन म्हणजे बाह्यस्रावी, ठीक आहे, बाहेरच्या साईडला असते, ठीक आहे. दिस ग्लँड्स रिलीज देअर सिक्रेशन्स थ्रू डक्ट्स टू द आउटसाइड ऑफ द बॉडी इन टू दी बॉडी कॅव्हिटीज, ठीक आहे. आता बघा, ह्या ग्लँड्स असतात, ह्या ग्लँड्स डक्ट म्हणजे नलिका ज्या असतात बघा, डक्ट्स म्हणजे काय, तर ज्या नलिका, त्यांच्याद्वारे सिक्रेशन शरीराच्या बाहेर टाकतात किंवा कॅव्हिटीमध्ये टाकतात, ठीक आहे. एक्झाम्पल काय आहे, सलायवरी ग्लँड. सलायवरी ग्लँडचं काम काय आहे, सलायवा तयार करणं, ठीक आहे, म्हणजे आपली लाळ. आणि स्वीट ग्लँडचं काम काय आहे, स्वीट म्हणजे घाम तयार करणं. आणि सिबॅशियस ग्लँडचं काम काय आहे, ऑइल म्हणजे तेल तयार करणं, ठीक आहे. नेक्स्ट आहे एंडोक्राईन ग्लँड, अंतस्त्रावी ग्रंथी. नावावरूनच लक्षात ठेवायचं, आतल्या साईडला असणार आहे, म्हणजे बॉडीच्या आतल्या साईडला, ठीक आहे. आता यामध्ये डक्ट नसतात, म्हणजे इथे नलिकांद्वारे सिक्रेशन नाही केलं जातं. इथे काय केलं जातं, डायरेक्टली रिलीज केलं जातं हार्मोन
कुठे तर ब्लडमध्ये, रक्तामध्ये डायरेक्ट सोडलं जातं. एक्झाम्पल्स काय आहे तर पिट्युटरी ग्लँड्स, थायरॉइड ग्लँड आणि ॲड्रेनल ग्लँड्स. ठीक आहे. बघा आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, कमेंटमध्ये नक्की सांगा. या 3 ग्लँड्सपैकी कोणत्या ग्लँड्स किंवा अजून कोणत्या ज्या काही ग्लँड्स आहेत त्याच्यापैकी कोणते ग्लँड्स अशी आहे जी सगळ्या उरलेल्या ग्लँड्सना कंट्रोल करतात. ठीक आहे. सो नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट करून तुमचा जर काही डाऊट असेल तर तो मेन्शन करा. ठीक आहे. थँक्यू.